शाळा वगैरे येत असतात. सो समजा चुकून इथे गडबड वगैरे झाली तरी तुमचं लक्ष कोणाकडे पाहिजे? ठीक आहे. म्हणजे मी सूचना देत असतो बाबा शांत बसा, तर प्रत्येक जण ऐकेलच असं नाही. त्यामुळे जरी गडबड झाली तरी लक्ष माझ्या शब्दाकडे असू द्या. आपण आता सुरू करूया. ड्रायव्हर आमचा लक्ष मागे नको पुढं. आता आपण या गडावरच्या सगळ्यात महत्वाच्या वास्तू कशा आलं आणि त्या वास्तूचं किंवा त्या जन्माचं महत्व काय ते तुम्हाला आधी सांगावं आणि मग तुम्ही दर्शन घ्यावं. म्हणून सरांना म्हणलं की तुम्ही आधी तर बसा, आपण आधी माहिती घेऊया. दुसरी एक गोष्ट आहे की ऊन आहे, आता सावली आहे ना, थोड्या ऊन पण येऊ शकते. सो मग आपण माहिती घेऊया आणि मग तुम्ही दर्शन घ्या. आधी ही वाड्याची रचना सांगतो. आता आपण त्या खाली ठिकाणी काही लोक खाली बसतात, काही लोक वरती बसतात. ही जी वरची जागा हा चौसोपी वाडा होता पूर्ण. चारही बाजूला असे वेगवेगळे रूम्स होते आणि इथं खाली हे जे काय जागा दिसते हे अंगण होतं. या अंगणात आता हे छोटं टाकं काय करतंय तर पूर्वी जुन्या वाड्यांमध्ये किंवा किल्ल्यांमध्ये अशी जागा असायची जिथं पाणी वगैरे टाकून कमळ वगैरे फुलवली जायची. सो हे सुशोभीकरणाचा एक भाग झाला. ठीक आहे. आणि बाकी अशा सगळ्या चारही बाजूला वास्तू होते. त्यातली ही जे काही शिल्लक वास्तू त्यातला वरचा बाजूला रिन्यू केलेला आहे, म्हणजे पुनर्बांधणी त्याची केलेली आहे. हे तुम्हाला मी सांगितलं होतं पहिल्या दरवाजामध्ये. ठीक आहे. पलीकडच्या बाजूने गेलात की आधी समोरून उभा राहिला तर तुम्हाला कळेल की बाबा नवा जुना कुठला. आता इथलं हे इथपर्यंत आहे, समोरच्या अर्ध्यापर्यंत आहे. ठीक आहे. तो अर्धामधला रिन्यू केला असं सांगतो. आणि मग आता ही खोली इथं आहे का हीच जन्माची खोली आहे असं कसं, तर पूर्वी जुन्या वाड्यांमध्ये किंवा किल्ल्यांमध्ये किंवा आजही जुन्या वाडे परिपूर्ण आवश्यक असतात, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तिथं एखादी अशी खोली असते जिथं बाईचं बांध पण केलं जायचं. म्हणजे आज आपण जसं हॉस्पिटल ॲडमिट करतो तशी त्या काही सुविधा नसायची. त्या काही घरीच दाई आई करायच्या किंवा वैद्य यायचे आणि ते बांध पण केलं जायचं. मग तसं या गडावरची बाळांतींची खोली म्हणून ही खोली. आणि बाळांतींची खोली अशी असते की जिथं कमीत कमी प्रकाश आहे. तुम्ही जेव्हा दर्शन घ्यायला जाल तुम्ही दरवाजातून आत पाहिलं की तुम्हाला कळेल की एका बाजूला फक्त एक खिडकी आहे, बाकी जास्त प्रकाश यायला जागा. सो ही बाळांतींची खोली, हे वाड्याचं स्ट्रक्चर. आपण ज्या मधून आलो, काही लोक समोरून आले असतील त्याच्या आणि काही लोक मधून आले असतील, एक छोटीशी वास्तू दिसली असेल आपल्याला. ठीक आहे. तो हमामखाना आहे, म्हणजे ते त्या काळचं आंघोळीचं ठिकाण आहे. कोणतरी मंदिर असेल असं म्हणतो, ते काय मंदिर वगैरे नाही. ठीक आहे. तर तो हमामखाना आहे, आंघोळीची जागा आहे त्यावेळेस. हा सगळा एरिया सरकारवाला एरिया. तर तुम्हाला मी रचना का सांगतोय, कारण ज्यावेळेस मी तुम्हाला शिवजन्म सांगेन तुम्हाला कुठेतरी इथं ते बारकं पोरगं दिसलं पाहिजे, बालशिवबा दिसले पाहिजे, जिजाऊसाहेब सुद्धा दिसले पाहिजे. तर सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर उभे राहतील, फक्त शब्दांसोबत चालत नाही. तर इथं आजूबाजूला आता जे कोणी आहे त्यांना मी सांगतोय की तुम्ही जे काय करताय शांततेत करा. ऐकायचं असेल तर इथं येऊन बसू शकता. आपापसात फक्त बडबड करू नका, मी शिवजन्म सांगतोय. तर तुम्ही दर्शन घेताय, शांततेत दर्शन घ्या, किंवा ऐकायचं असेल तर इथे येऊन बसू शकता, फक्त बडबड करू नका. तर आपण सुरू करूया. तर बघा, आता महाराजांचा जन्म किंवा महाराज आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे ते तुम्हाला मी चोरदिंडीपैकी सांगितलं. बघा, आपण 350-400 वर्षानंतर एखाद्या राजाविषयी जर आपल्या मनामध्ये कृतज्ञता आहे तर नक्कीच त्यांनी त्यांच्या आयुष्यात असं एवढं काहीतरी मोठं महान कर्तृत्व करून ठेवले की आपण आजपर्यंत ध्यानात ठेवू. मग आता त्यांनी काय काय केलं असा आपण साधा प्रश्न स्वतःला विचारला किंवा नॉर्मल जर लोकांना विचारला तर आपल्याला फक्त 4-5 घटना माहिती असतात. किंवा बघा, आता शाहिस्तेखानाची बोटं तोडली, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, आग्र्याला गेले होते तिथून सुटून आले, महाराजांचा राज्याभिषेक झाला. ह्या 2-4 घटना झाल्या म्हणजे महाराज संपलेले असतात बऱ्याच वेळा, बऱ्याच लोकांनी. पण मला सांगा, एवढ्या 4-5 घटनांपुरते महाराज महाराज येतात का? त्याच्या पलीकडे भरपूर काही, फक्त आपण अभ्यासायला कमी पडतो. मग आता ह्या युद्ध महत्वाचे नाही आहेत का? नक्कीच महत्वाचे. महाराजांचं शौर्य इतकं प्रचंड आहे की परकीय जेवढं काय क्रौर्य आहे, म्हणजे जेवढ्या काय सुलतानी सत्ता आहे त्यांनी जो काय हाहाकार आपल्याकडे माजवला होता त्याच्यावर महाराजांनी जे शौर्य दाखवलं त्याच्यामुळे स्वराज्य निर्माण झालं. ते शौर्य नक्कीच महत्वाचे आहे, ते त्या काळाची गरज होती. महाराजांनी त्या काळची ढाल तलवार उचलली, आपल्या लोकांना उचलायला सांगितली आणि आपल्या लोकांनी महाराजांना साथ दिली, त्याच्यामुळे स्वराज्य निर्माण झालं. आज आपल्याला ढाल तलवार घेऊन लढायचं आहे का? पण मग महाराजांनी त्या काळात ढाल तलवार कशासाठी उचलली होती हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. आणि महाराजांनी तुम्हाला ज्या ते जे उत्तर सापडेल ना आपल्याला त्या गोष्टी शिकायच्या. मग महाराजांनी ते का केलं, कसं केलं आणि त्यासाठी आपण आता प्रयत्न केले. तर मग आता एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर महाराजांचा लढायांचा धामधुमीचा सगळा काळ एकत्र करायचा. म्हणजे आज महाराज इकडे दक्षिण दिग्विजयाला गेलेत, आज इकडे अफजल खानला भेटायला गेलेत, अशा सगळ्या लढायांचा आणि धामधुमीचा काळ जर एकत्र केला तर तो होता 7.5 वर्षाचा. किती वर्षाचा? 7.5 वर्षाचा. महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली ती 16व्या वर्षी. आपण त्यांची बालपणाची 15 वर्ष होती. बालपणाची ही 15 वर्ष आणि लढायांचा धामधुमीचा सगळा काळ झाला 7.5 वर्षाचा. किती वर्ष होतात बरं? 12.5? 22. ठीक आहे. आपण 23 वर्ष बघू. महाराजांचं एकंदरीत आयुष्य 50 वर्षाचं. 50 वर्षाच्या आयुष्यातून या लढायांचा धामधुमीचा सगळा काळ वजा करूया 7.5 वर्ष.
बालपणाची आपण 15 वर्ष वजा करूया, म्हणजे ऑलमोस्ट आपण 23 पकडली होती. ही 23 वर्ष जर वजा केली तर बराच काळ शिल्लक राहतो. या काळात महाराज बसून राहिले असतील ना. ह्या काळात महाराजांनी काय काय केलं याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला कळेल की बाबा महाराजांची दुर्ग बांधणी कशी होती, जी मी तुम्हाला थोडक्यात आता सांगितलं. यावेळेस आपल्याला कळेल की बाबा महाराजांचं अर्थकारण कसं होतं. यावेळेस आपल्याला कळेल की बाबा महाराजांचं पाणी व्यवस्थापन कसं होतं. यावेळेस आपल्याला कळेल की बाबा एखादा सैनिक लढताना जर धारात तिरकी पडलाय तर त्याच्या कुटुंबाची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आणि महाराजांनी ती कशी पार पडली. महाराजांचं राजनीती सुद्धा महाराजांनी खूप छान, म्हणजे आज जे पॉलिटिक्स चालू आहे ना, ज्याला आपण घाणेरडं पॉलिटिक्स म्हणतो, महाराजांनी त्या काळात सुद्धा पॉलिटिक्स केलेले आहे आणि ते खूप खतरनाक आहे, म्हणजे अभ्यासण्याजोगं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी कळतील, ह्या लढायांच्या थोडं अलीकडे पलीकडे पाहिजे. जास्त लांब नाही जायचं, थोडंच लांब जायचं. त्यातल्या 1-2-3 घटनांचा तुम्हाला उल्लेख सांगा. तर मला सांगा, प्रतापगडचं युद्ध झालं बरोबर. कोणाला मारलं महाराजांनी तिथं? अफजल खानला मारलं. आता ही गोष्ट ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती. असं कोण मराठी माणूस तर मला वाटत नाही असं सापडेल की बाबा महाराजांनी अफजल खानाचा कोठार काढलं हे त्याला माहिती नाही. ठीक आहे, प्रतापगडचं युद्ध झालं. तुम्हाला आता थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. त्याच्या पुढच्या 18 दिवसात काय झालं हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्या 18 दिवसात काय झालं ते सांगण्याआधी बघा, आता अफजल खान ज्यावेळेस विजापूरवरनं निघाला त्याची इतकी प्रचंड दहशत पसरली की बाबा महाराजांच्या बाजूचे काही लोक घाबरले की बाबा आत्ताच स्वराज्यनित्य आपलं उभं राहायला लागले, त्याच्यावर एवढं मोठं संकट येऊन कोसळते, आता शिवाजी राजे आणि स्वराज्यांचं काही खरं नाही, ते संपणार, असं महाराजांच्या बाजूच्या काही लोकांना वाटायला लागलं. बरं, तो जसा तिकडून निघालाय तसं त्यांनी पत्र पाठवलं महाराजांच्या मुलखातल्या वतनदारांना, देशमुखांना पत्र पाठवायला सुरुवात केली की मला येऊन मिळा, नाही मिळालं तुम्हाला तुमचं खानदान बेचेरा करून टाकतो, अशी पत्र उपलब्ध आहे. बरं, त्या पत्रांमुळं काही लोक घाबरली, महाराजांच्या बाजूची काही लोक जाऊन त्याला मिळाली आणि तो निघाला होता. जवळपास सगळा 40,000चा लावाचा होता. 10-12 हजारचं गोंधळ होतं, 10,000चं पायदळ होतं, 3-3.5 हजार छोट्या नळीच्या तोफा होत्या, 1500 मोठ्या नळीच्या तोफा होत्या. ह्या तोफांमागे प्रत्येकी 4-4, 5-5 माणसं लागतात. असा सगळा परत बाजारबुंदी होते, व्यापारी होते, हा सगळा एकत्र केला, काउंट केला तर 40,000चा लावाचा माल घेऊन तो तिकडनं निघाला. बरं, त्याची दहशत इतकी की तो तिकडनं निघाला, पण महाराजांनी हे खूप संयमाने घेतलं. महाराजांच्या बाजूचे काही लोक निघून गेले तरी सुद्धा महाराजांनी शांततेत घेतलं, त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं. आता हे प्लॅनिंग आणि हा संयम हा आपण शिकायचा. मला म्हणतो ना, ढालता गाव ढालवर नाही घ्यायची, शिकायचं काय हे शिकायचं, प्लॅनिंग शिकायचं, संयम शिकायचं. बरं, महाराजांनी संयमानं घेतलं, प्लॅनिंगनं घेतलं. त्या प्लॅनिंगचा एक छोटासा भाग आणि तो खूप महत्त्वाचा आहे, ते म्हणजे महाराजांचे वकील. महाराजांचे वकील एक गोपीनाथ पंत काका होती. महाराजांनी त्या वकिलांना सांगितलं होतं, काका तुम्ही काय करा, त्या अफजल खानाकडे जा, त्याला काय सांगायचं ते सांगा. शिवाजी घाबरलाय, शिवाजी सगळं तुला देऊन टाकणार, तुम्हाला काय सांगायचं ते सांगा, तो फक्त प्रतापगडच्या पायथ्याला होता. ती खूप छान वकिली झाली, बराच वेळा जाणं येणं झालं. भेटीचा दिवस ठरला, नियम ठरले, अटी ठरल्या, भेटीचा दिवस विचारला. महाराज प्रतापगडवरनं खाली आले, भेटीच्या ठिकाणी गेले. जेमतेम 5 ते 10 मिनिटाची भेट असेल. त्या 10 मिनिटाच्या भेटीत महाराजांनी फक्त 2च मिनिटं म्हणा. किती मिनिटं? त्या 2 मिनिटांमध्ये महाराजांनी भरपूर संयम ठेवला होता आणि प्लॅनिंग केलं होतं, हे सुद्धा आपण समजून घेतलं होतं. ठीक आहे, चला, महाराजांनी त्याला मारलं. जसं महाराजांनी त्याला मारलं आणि ही बातमी चौफेर पसरली, त्या बातमीनिशी जेवढी दहशत अफजल खानाची विजापूरवरनं निघताना पसरली होती त्याच्या 10 पट दहशत महाराजांची पसरली की बाबा महाराजांनी कसा अफजल खान फाडला. तर मग आता महाराजांनी विजयोत्सव साजरा करायला पाहिजे ना. स्वराज्य उभं राहायला लागले, त्याचं एवढं मोठं संकट आलं आणि ते मी संपवलं, विजयोत्सव साजरा करायला पाहिजे. असं काही केलं नाही महाराजांनी. महाराजांनी काय केलं बघा, दुसऱ्या दिवसापासून विजयोत्सव बाजूला राहिला. अफजल खानाला 10 नोव्हेंबरला मारले, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढचे 18 दिवस काउंट करायचे, इतिहासात नोंद देत अभ्यास करायचा. प्रतापगडपासून पन्हाळ्यापर्यंत महाराजांनी पुढच्या 18 दिवसात 15 किल्ले जिंकून घेतले. हे बऱ्याच लोकांना माहितीच नाही. 18 दिवसात 15 किल्ले जिंकून घेणं साधी गोष्ट नाही. आपण एकच किल्ला फक्त चढून वरती आलो. पुढचं वाक्य बोलायची गरजच नाही आम्हाला, मला कळलं मला काय म्हणायचं ते. आणि महाराजांनी 18 दिवसात 15 किल्ले जिंकून घेतले. बरं, आता हे झालं कसं, तर मी आज एखादी ऍक्शन घेतो, त्याला काहीतरी रिॲक्शन नक्कीच भेटणार आहे. त्याचा सुद्धा फायदा मला कसा करून घेता येईल हे या गोष्टीतून आपल्याला दिसतं. परत दुसरी गोष्ट आहे, आपल्याला असं वाटतं आपणच खूप हुशार आहे, आपल्याकडे प्लॅन ए रेडी असतो. समजा हे माझं असं प्लॅनिंग आहे, हे जर फसलं तर मी हे करेन, म्हणजे प्लॅन बी रेडी असतो. आपण हुशार नव्हते, महाराज पण हुशार होते. ह्याच प्रसंगासाठी महाराजांनी आपल्या मावळ्यांना आणि घरच्यांना सांगून ठेवलं होतं की चुकून ह्या भेटीमध्ये आम्हास काय झालं, महाराज म्हणतात बरं, चुकून या भेटीमध्ये आम्हास काय झालं, शंभूराजे आहेत त्यांना गादीवर बसवणे आणि जिजाऊ साहेबांच्या आधीच कारभार पाहणे. इथं गोष्ट समजून घ्या, त्या माणसाला माहिती आहे की तिथं माझा मृत्यू सुद्धा होऊ शकतो, तरी सुद्धा माणूस तिथं जाऊन उभा राहतो, एवढ्या मोठ्या संकटासमोर उभा राहतो. म्हणजे साधी गोष्ट नाही आहे, म्हणजे मृत्यूच्या दारात जाऊन उभं राहायचं की मला माहिती आहे की तिथं माझा मृत्यू पण होऊ शकतो. सोपी गोष्ट नाही.
इथून आपण काय शिकायचं, लिडिंग बाय द एक्झाम्पल. म्हणजे एखादं मोठं संकट येतंय ना, तर मला तिथं स्वतः उभे राहता आलं पाहिजे, ते धाडस करता आलं पाहिजे, ती निर्भयता आमच्या अंगी असली पाहिजे. शिकायचं हेच सगळं शिकायचं, फक्त ढाल तलवार घेऊन पळायचं. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण शिकू शकतो. आता अजून एक गोष्ट शिकण्याजोगी, तर बघा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असं आपलं भारताचं बजेट निघतं माहिती आहे, कुठं किती खर्च करायचा, कशावर किती खर्च करायचा. आपल्याला वाटतं आपणच लिहू शकतो, असं काही नाही. महाराजांचं एक पत्र उपलब्ध आहे, 1,75,000 होणांचं पत्र. आता तुम्हाला माहिती त्या काळी गडकोट खूप महत्त्वाचे होते, सो त्याची डागडुजी, त्याचं बांधकाम, याच्यासाठीचं ते पत्र आहे. 1,75,000 होणांचं पत्र, गडांची वेगवेगळी नावं आहेत, त्याच्यावर किती खर्च करायचा, कुठल्या गोष्टीवर खर्च करायचा, असं त्या सगळ्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे महाराजांचं ते बजेटचं पत्र आहे, म्हणजे अर्थकारण सुद्धा महाराजांकडे होतं, हे आपल्याला त्या एका पत्रावरून कळतं. अजून एक पत्र तुम्हाला सांगतो. आता महाराजांचा सह्याद्रीवर किती प्रचंड विश्वास असेल त्या पत्रातून तुम्हाला कळेल. फारशीमधलं पत्र आहे, फारशी म्हणजे फारसी भाषा आहे. औरंगजेबाच्या काही अधिकाऱ्यांना महाराजांनी लिहिलं होतं, तर त्या पत्रात आपल्याला काय कळतं की महाराजांचा सह्याद्रीवर किती विश्वास होता. आता महाराजांनी हे पत्र का लिहिलं, कारण औरंगजेबाचे अधिकारी काय करायचे, औरंगजेबाला खोट्या बातम्या लिहून पाठवायचे, आम्ही आत्ताच शिवाजीचा संपवतो, आत्ताच त्याला हरवतो, प्रत्यक्षात करायचे काहीच नाही. तर मग 1664 ते 65 दरम्यानचं पत्र असेल. तर मराठी आशय सांगतो तुम्हाला, महाराष्ट्र पत्रात असं म्हणतं की माझा हा सह्याद्रीचा मुलूक कसा आहे तुम्हाला माहिती का. म्हणजे औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांना म्हणतो ना पत्रा करून की माझा हा सह्याद्रीचा मुलूक कसा आहे तुम्हाला माहिती का. इथं निबिड डोंगरदऱ्यांनी, निबिड अरण्यांनी भरलेला हा सगळा प्रदेश आहे. इथं आज मी तेच माझे 40 किल्ले आहेत. खासा अफजल खान इथं चालवणारा त्याची अवस्था मी काय केली हे तुम्ही पाहिलं. तुमच्या खासा बादशाचा मामा इथं चालवणारा त्याची बोटं मी कशी छाटलीत हे तुम्ही पाहिलं. आणि एवढं असून सुद्धा माझ्या या सह्याद्रीच्या मुलखामध्ये कल्पनेचा वारू नाचवणं सुद्धा मुश्किल. आणि असं असून सुद्धा तुम्ही इथं येता आणि कल्पनेचा वारू नाचवणं सुद्धा मुश्किल आहे असं म्हणतो. तुम्ही इथं येता आणि बादशाला खोट्या बातम्या लिहून पाठवता. म्हणजे महाराजांचा सह्याद्रीवर किती विश्वास आहे. आणि एकंदरीत आपण इतिहास बघितला तर ह्याच सह्याद्रीच्या सहाय्याने, इथल्याच गडकोटांच्या सहाय्याने महाराजांनी सगळं निर्माण केलं. आणि महाराष्ट्र पत्रात म्हणतात काय, या सह्याद्रीच्या मुलखामध्ये कल्पनेचा वारू नाचवणं मुश्किल. कल्पनेचा वारू म्हणजे कल्पनेचा घोडा, खराखुरा नाही, कल्पनेचा घोडा नाचवणं सुद्धा मुश्किल. आणि ते महाराजांचं चरित्र तुम्ही वाचायला तुम्हाला सगळं कळेल की बाबा सह्याद्रीचा वापर कसा करून घेतला महाराज, काय त्या महाराजांची अवस्था झाली. सो एखाद्या माणसाची मेंटॅलिटी, त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांचे शब्द कसे होते हे आपल्याला पत्रातनं कळतं. पण आपल्याकडे पत्रांचा अभ्यास कधीच कुठे झालेला नाही किंवा कुठल्या व्याख्यानांमध्ये मी जास्त ऐकलेलंच नाही, पत्रांबद्दल सांगितलेलंच नाही. म्हणजे फक्त त्या लढ्यांच्या व्यतिरिक्त भरपूर काही आहे जे आपण अभ्यासलं पाहिजे. ठीक आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर मग आता ह्या गोष्टी अशा सगळ्या आहेतच, फक्त मग त्याच गोष्टींमुळे महाराज महान ठरले का, तर नाही. तर महाराजांच्या अगोदर आता आपण थोडं शिवजन्माकडे येऊया. महाराजांच्या अगोदर नेमकी काय परिस्थिती, हे सगळं महाराजांनी केलं, याच्यातून आपल्या परिस्थिती बदलली. पण मग महाराजांच्या अगोदर काय परिस्थिती होती, तर महाराजांच्या अगोदर भारत जवळपास 700 ते 800 वर्षापासून गुलामगिरी, सगळ्या परकीय सत्ता आहे. महाराष्ट्र त्यातल्या त्यात थोडासा सुदैवी ठरला. महाराष्ट्र यादवांचं साम्राज्य गेल्यानंतर म्हणजे 13व्या शतकामध्ये तो पारतंत्र्यात गेला. 13व्या शतकापर्यंत यादवांचं साम्राज्य महाराष्ट्र. खालचा थोडा भाग अजून थोडा सुदैवी ठरला, ते कृष्णदेवरायाचं जे साम्राज्य आहे जे विजयनगरचं, ते 15व्या शतकात नष्ट झालं. पण 15व्या शतकानंतर भारत भूमीत जन्म सगळ्या परकीय सत्ता होत्या, परकीय सत्तांचं राज्य होतं आणि आपली लोक आपल्याच भूमीवर गुलाम म्हणून जगत होती. अशी सगळी परिस्थिती. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचं क्रौर्य किती होतं ते सांगणारी एक गोष्ट आहे. तर तुम्हाला एक उदाहरण फक्त मी सांगतो. एका राजासोबत ते कसं वागलं ते सांगतो. तुम्हाला कळेल की बाबा महाराजांच्या अगोदर 700-800 वर्ष हे सगळं असंच चालू आहे. एका राजाबरोबर असं होतं की सर्वसामान्य जनतेचं काय असेल तुम्हाला त्याची कल्पना येईल. तर बघा आता यादवांचं साम्राज्य नष्ट कसं झालं त्याची गोष्ट आहे. शेवट कसा आहे त्याचा बघा. तर आता महाराष्ट्रात यादव होते. व्यवस्थित ऐका आणि शब्द कनेक्ट ठेवा म्हणजे तुम्हाला ध्यानात येईल. महाराष्ट्र यादवांची यादवांची राजधानी देवगिरी. देवगिरी माहिती आहे कुठे आहे, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. तिथं ज्याला दौलताबाद म्हणून तो किल्ला प्रसिद्ध आहे. देवगिरी आपलं जुनं नाव आहे. ठीक आहे, ते एकच आहे. बऱ्याच लोकांना दौलताबाद माहिती असतो, देवगिरी माहिती नसते. तर देवगिरीला यादवांची राजधानी होती. तिथे रामदेव राय हे सम्राट होते. रामदेव रायांचा मुलगा आहे शंकरदेव. तो त्यांचं सगळं सैन्य घेऊन बाहेर मोहिमेसाठी पडलेला आहे. खूप 11व्या शतकापासून साम्राज्य आहे. स्थिर स्थावर होतं, संपन्न साम्राज्य होतं. तर संपन्नता पाहून दिल्लीला त्या काळी खिलजींची सत्ता होती. तर मग खिलजींनी काय केलं, काय तुम्ही बसू शकता काय उभं राहून लागली पाहिजे असं केलं. सो दिल्लीला खिलजींची सत्ता होती.
तर खिलजीने, आता खिलजीची पण सत्तांतर होत राहिली, फक्त तुम्हाला समजा म्हणून मी नाव नाही सांगितलं. तर खिलजीने काय केलं, आम्हाला गडगंज संपत्ती पाहिजे, संपन्न शहर पाहिजे लुटायला, म्हणून त्यांनी एक शोधलं कुठे काय बाबा संपत्तीने सगळं भरून पुरून आहे. तर यादवांचं जे सांभाळतं त्यांच्यावर त्याची नजर पडली आणि खिलजीने आक्रमण केलं. मागाशी सांगितलं मी, दर्शन करता तर शांततेत करा किंवा ऐकायला येऊन इकडे बसा, बडबड करू नका आपापसात. असं माझ्याकडे लक्ष यादवांची सत्ता, यादवांची सत्ता देवगिरीमध्ये, तिथं शंकरदेव आहे ते सांगितलं. सो दिल्लीला खिलजींची सत्ता आहे, तिथं यादवांची सत्ता आहे. तर मग खिलजीने काय केलं, आक्रमण केलं की आम्हाला मोठी संपत्ती पाहिजे. पहिलं आक्रमण यादव संपत्तीसाठी होतं, सगळं लुटून न्यायचं. सो देवगिरीवर आक्रमण केलं, खिलजी तिकडून चालून आले. रामदेवराय तिथं होते, पण शंकरदेवराय त्यांचं सैन्य घेऊन बाहेर होतं. त्यामुळे रामदेवराय तिथं तेवढंसं सैन्य नव्हतं, तुटपुंज्या सैन्याने त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, लढा देण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं तिथं त्यांना हार पत्करावी लागली. आणि खिलजींनी यादवांच्या साम्राज्यावर खंडणी बसवली आणि सांगितलं की आता तुम्ही आमच्या मानले जा. म्हणजे थोडक्यात यादवांचं साम्राज्य संपला, जमा झालेलं होतं, त्यांच्यावर खंडणी बसवली आणि ते दिल्लीला बरंचसं लुटपाट सगळं घेऊन निघून गेले. खिलजी दिल्लीला गेले, तोपर्यंत ही बातमी करता शंकरदेवराय माघारी येत होते. शंकरदेवराय पुन्हा देवगिरीवर आले. शंकरदेवराय कोण आहे बरं? रामदेवरायांचा मुलगा आहे, ठीक आहे. यादव रामदेवरायाचे सम्राट आहे, त्यांचा मुलगा आहे. शंकरदेवराय सैन्य घेऊन सगळे माघारी आले. बापांनी मुलाला सांगितलं की बाबा खिलजीने आक्रमण केलं होतं, आता आपण त्यांचे मामलिक झालेले आहोत आणि एवढी एवढी खंडणी आपल्याला आता त्यांना द्यायची. शंकरदेवराय म्हणलं की आपण आपल्या भूमीवर आहोत, आपण आपल्या भूमीवर गुलाम म्हणून जगण्याची गरज नाहीये, हा तहमाला मान्य नाहीये, हे मानलिकत्व आपण स्वीकारायचं नाही, काय होईल ते बघू. पुढं 3 वर्ष दिल्लीला खंडणीच गेली नाही. तर खंडणी का येत नाही म्हणून खिलजींनी पुन्हा आक्रमण केलं, पुन्हा मोठं सैन्य आलं. त्यावेळेस इथं सैन्य होतं. मग शंकरदेवराय त्यानंतर रामदेवराय सगळे युद्धाला उभे राहिले, पण दुर्दैवानं ह्या युद्धामध्ये पुन्हा यादवांना हार पत्करावी लागली आणि ह्या सगळ्या संघर्षामध्ये शंकरदेवरायांचा मृत्यू झाला. शंकरदेवरायांचा मृत्यू झाल्याच्या नंतर रामदेवराय जे सम्राट होते त्यांना खिलजींनी कैद केलं आणि ते दिल्लीला घेऊन गेले. म्हणजे आता यादवांचं साम्राज्य सगळं संपलं जाणार. ते दिल्लीला जवळपास पोहोचतच असतील. मागून एक माणूस उभा राहिला, त्यांनी खिलजींच्या ताब्यात गेलेली देवगिरी पुन्हा ताब्यात दिली आणि पुन्हा ते साम्राज्य स्थिर स्थावर करण्याचा प्रयत्न. आता हा माणूस होता हरपाल देवराय. हरपाल देवराय कोण आहे तर रामदेवरायांचे जावई आहे, म्हणजे सम्राटाचे जावई आहे. त्यांनी बाबा सगळं ताब्यात घेतलं आणि पुन्हा सगळं चालवायला सुरुवात केली. त्यांना जशी तिकडे बातमी कळाली तर त्यांनी पुन्हा एक मोठं सैन्य पाठवलं, पुन्हा एक मोठं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये आता यांचा यादवांचा पुरता पाराव झाला आणि ह्या हरपाल देवरायला कैद. आता ही जी मी गोष्ट सांगते, युद्ध झालं, कसं झालं, काय झालं, त्या खूप मोठ्या वाहस्त गोष्टी आहेत. मला तुम्हाला सांगायचं काय होतं की आता या हरपाल देवरायासोबत यांनी काय केलं ते बघा. आता त्यांनी सगळं ताब्यात घेतलं, याचा राजाचा माना, तुम्ही आता तो जावई हे नका बघू, आणि सगळं ताब्यात घेतलं म्हणजे तो राजाचा लेवलचा माणूस आहे, थोडक्यात राजा आहे यादवांचा. तर या हरपाल देवरायाला यांनी कैद केलं. यादव साम्राज्य संपल्यात जमा होतं. हरपाल देवरायाला घेतलं, साखरदंडाने बांधलं आणि त्या देवगिरीचं भर चौकात घेऊन भर चौकात त्याला सगळ्या लोकांच्या समोर असं बांधून ठेवलं. आता ही गोष्ट कदाचित तुम्हाला संभाजीराजे इथे आठवतील बघा. त्या सगळ्या भर चौकात सगळ्या लोकांच्या समोर आपण फळ सोलतो तशी त्याची कातडी सोडून टाकली. क्रौर्य किती आहे बघा. एवढ्यावर ते क्रौर्य थांबलं नाही, त्याच सगळ्या लोकांच्या समोर त्याचं मस्तक मारण्यात आलं आणि त्या लोकांना सांगण्यात आलं की तुम्ही आमच्या विरुद्ध जर काही कराल तर तुमची सुद्धा अशीच अवस्था केली जाईल, आमच्या विरुद्ध जायचं. म्हणजे फक्त दहशत माजवण्यासाठी म्हणून एका राजासोबत, त्यांच्याच राजासोबत समोर, त्यांच्याच प्रजेसमोर असे त्यांचे हाल केले. मग विचार करा, एका राजासोबत जर असं होत असेल तर सर्वसामान्य जनतेची किती किंमत करत असतील. अशा पद्धतीने यादवांचं साम्राज्य नष्ट झालं. ही एक क्रौर्याची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. अशा अनेक क्रौर्याच्या गोष्टी आपल्याला मी म्हणतो, मी सांगतो म्हणून अजिबात मानू नका. आपल्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं वाचून तेही मानू नका. त्यांच्या दरबारीची काय पुस्तकं आहेत, खुद्द औरंगजेबाचा चरित्रकार आहे, त्यांच्या दरबारीची कागदपत्र, त्यांच्या बऱ्याचशा ग्रंथांमध्ये सुद्धा असं लिहिलं की आम्ही हिंदूंना, काफरांना मारलं म्हणजे पुण्याचं काम केलं. त्यांच्या पुस्तकात म्हणतोय, आपल्या पुस्तकात नव्हे, असं लिहिलेलं आहे. आणि एवढं सगळं क्रौर्य तेवढा काळ चालू होतं भारतामध्ये 700-800 वर्षापासून. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात थोडा सुदैवी ठरला, यादवांचं साम्राज्य संपल्यानंतर महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला आणि महाराजांच्या अगोदर अवघा भारत 350 ते 400 वर्ष पारतंत्र्य. आणि ह्या पारतंत्र्याच्या काळात अशाच क्रौर्याच्या गोष्टी, घटना सगळ्या होतच आहेत. दिल्ली ते परत सत्तांतर होत राहिली. ते कुणीतरी मागाशी एक प्रश्न विचारला होता, तो फक्त क्लिअर करून देतो. मी तुम्हाला 1-2-3 वेळेस बहामनींचा उल्लेख केला होता.
सो बहामनी म्हणजे दिल्ली मला वाटतं खिलजींच्या नंतर बहामनी आले होते. तर बहामनी एक हसन गंगू बहामनी म्हणून एक राजा होता. राजा म्हणजे सत्ताधीश होता, परकीयच होता. त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली होती खिलजींच्या नंतर. त्याचे वेगवेगळे 5 सरदार होते, ते सगळे भारतभर पसरलेले होते. तर मग तो तिथून दिल्लीतून राज्य कारभार पाहत होता. पण हे जे काही 5 वेगवेगळ्या ठिकाणी सरदार होते त्यातला एक ह्या शिवनेरी गडावर होता, इकडे ह्या साईडला होता. तर त्या 5 सरदारांनी स्वतःची स्वतंत्र राज्य घोषित करून टाकलं. त्याच्यामुळे त्या बहामनी सल्तनतीची 5 शकलं पडली. त्यातलं एक शकल म्हणजे निजामशाहीची स्थापना या गडावरून झाली. म्हणजे त्यांनी स्वतःला राजा इथून घोषित केलं. ठीक आहे. तर मग बाकीचं आहे बघा, आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे. त्या 2 बराच लोक विसरून जातात, इमादशाही आणि मरीदशाही. कुतुबशाह आणि मोगल नंतर आलेले आहे. ठीक आहे, ते याच्यामध्ये नाही. मग अशी 5 शकलं त्यांची बदली. मग निजामांचं इथं राज्य होतं. आता तुम्हाला सत्तांतर सुद्धा कळले असते. अशी सत्तांतर होतो अशी प्रचंड अन्य अत्याचार. आता हे सगळं परकीय सत्ता आहेत. ठीक आहे, परकीय सत्ता असा अन्य अत्याचार सगळीकडे चालू आहे. अगदी तुम्ही तुमच्या घरात बसलेत, तुम्ही शांततेत जाऊ शकाल की नाही अशी अजिबात शाश्वती नाही. अजून एक छोटं क्रवळ्याचं उदाहरण घ्यायचं झालं, एखाद्या घरात काहीतरी लुटायला गेले, एका स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि ते स्त्रीचं ते देत नसेल तर अक्षरशः त्या स्त्रीचा गळा कापून त्या मुली काढून गेला. म्हणजे एवढं सगळं क्रौर्य आणि असं सगळं सर्वसामान्य जनतेवर प्रचंड प्रश्न सगळ्या चालू आहे. तर हे सुलतानी क्रौर्य किंवा सुलतानी आघात कमी होतं की काय? 1629चा काळ उजाडला. जिजाऊसाहेबांना शहाजीराजांनी इथं आणून ठेवलं. शहाजीराजे पुढे मोहिमेला निघून गेले. त्याच काळामध्ये सुलतानी संकट तर होतीच 700-800 वर्षापासून भारतात. त्याच वेळी आसमानी संकट सुद्धा कसं म्हणजे निसर्ग सुद्धा किती अंत पाहतो बघा. त्या काळात महाराष्ट्रामध्ये सतत 3 वर्ष दुष्काळ पडले. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अगदी खालून लोक येतात, किल्लेदाराकडे येतात की बाबा आमची मुलं आमच्या डोळ्या देखत मृत्यू पावतात, आम्हाला काहीतरी खायला द्या, काहीतरी हाताला काम द्या. अशी सगळी भयानक परिस्थिती असताना त्याच काळामध्ये एक घटना घडली. याच देवगिरीच्या किल्ल्यामध्ये सत्तांतर होतं. देवगिरीला सुद्धा निजामांचं राज्य होतं. देवगिरीमध्ये निजामशहाने जिजाऊसाहेबांच्या वडिलांना आणि त्यांच्या मुलांना बोलवलं की आपल्याला पुढच्या काही मोहिमांची बोलणी करायची, तुम्ही या म्हणून. लखुजीराव जाधव, त्यांची 3 मुलं आणि 2 नातवंड असे सगळे गेले. समोर बादशाह गादीवर बसलेला होता निजामशाह. जसे लखुजीराजे आतमध्ये गेले तसं तो काहीतरी रुष्टाचं नाटक करून आतमध्ये निघून गेला. तिथं त्यांच्या स्वकीय जातीचे 40-50 सरदार होते. सगळ्यांनी सपासप तलवारी उपसली आणि 4-5 जणांना मारून. अख्ख्या भारतात तर असं चालूच आहे. बरं, त्यातल्या त्यात ही बातमी जेव्हा जिजाऊसाहेबांना कळली त्यांना प्रचंड दुःख झालं की बाबा माझा बाप एवढा मातब्बर सरदार आहे, ते निजामशाहची एवढी इमान इतबरे चाकरी केलेली, तरी त्यांच्या बाबतीत जर असं होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे हे काय हाल करत असतात. मग त्यातल्या त्यात मला सांगितलं सतत 3 वर्ष दुष्काळ पडलेला होता. या सगळ्या परिस्थितीत त्यांना इतकं दुःख झालं की बाबा प्रचंड त्यांना त्रास झाला. आणि तो त्रास कुणाला सांगावा. तर आपण ज्या मंदिरात दर्शन घ्यायला गेलो होतो, देवीपाशी गेला, देवीपाशी प्रार्थना केली, आण भाकली आणि देवीला म्हणाला की बाबा हे तू असं उघड्या डोळ्याने किती दिवस बघत राहणार, हा अन्याय आता जर थांबवणारं कुणी आहे की नाही आहे, हे सगळं असंच किती दिवस सोसायचं इथलं लोक. तर मी आत्ता गरभार आहे. माझ्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आला तर मी त्याचं नाव तुझ्या नावाने ठेवेल. तर माझ्या पोटी असा एखादा पुत्र जन्माला येऊ दे, या सगळ्या सुलतानी सत्ता त्यांचा कुठेतरी नायनाट करेल, महाराष्ट्र धर्म वाचवेल, संस्कृती वाचवेल, असा एखादा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे, त्याचं नाव मी तुझं नावाने ठेवेल. अशी प्रार्थना जिजाऊसाहेबांनी त्या मंदिरात केली. त्यानंतर त्या इकडे वरती आल्या. आता इथल्याच कुठल्या तरी आपण तुम्हाला सांगितलं 4 बाजूला रूम होतं, इथल्याच कुठल्या तरी रूममध्ये त्या राहत असतील. त्यानंतर काही दिवस गेले. त्यांना सगळी चालूच होतं. बरं, आपला पती बाहेर मोहिमांवरती आहे, त्या काही काय फोन नव्हता बाबा आहे का, बरं आहे का, काय का कसं. त्यांना म्हणजे काळजी लागून राहिली असेल बाबा शहाजीराजे कुठं असतील, काय असतील. परत शहाजीराजांबरोबर त्यांचा मोठा मुलगा आहे, काय नाव त्यांचं, मुलाचं नाव सुद्धा संभाजी आणि शिवाजीराजांच्या मुलाचं पण संभाजी आहे. म्हणजे जिजाऊसाहेबांच्या मोठ्या मुलाचं म्हणजे शिवाजीराजांच्या मोठ्या भावाचं नाव सुद्धा संभाजी, ते सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत. मुलाची आणि पतीची काळजी लागलेली असायची. असंच काही दिवस गेले, काही काळ गेला. तर एक दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630. मी तुम्हाला सांगितलं ही बाळंतिणीची खोली. त्यांना प्रसूती काळ सुरू झाली. त्यांना ह्या खोलीत नेण्यात आलं. आई वैद्य सगळ्यांना बोलवण्यात आलं. सगळ्यांची धावपळ सुरू झाली. हे सगळं करता 12 वाजले. आता सगळ्यांचं लक्ष तर दरवाजाकडे लागून राहिलं की बाबा आता काय बातमी बाहेर येते किंवा काय होतं. ताईंची धावपळ चालू आहे. वैद्य आहे, कोण औषध बनवतोय, कोण काढा बनवतोय, कोण काय करतोय, कोण पायाला मालिश करतोय. हे सगळं करता 3 वाजायला आले. अजून काही बातमी बाहेर येणार. सगळ्यांचं लक्ष त्या दरवाजाकडे. सगळे लोक प्रचंड चिंतेत पडण्याचं कारण सुद्धा तसंच होतं. जे पहिला मुलगा आहे त्यांचा युवराज संभाजी, आपण ज्यांचा आत्ता उल्लेख केला, त्याच्यानंतर जिजाऊसाहेबांची 4 बाळंतपणं झाली होती. 4ही अपत्य लहानपणी जगवलेली. आता हा 5वा प्रसंग आता पुन्हा असं काहीतरी होत आहे की काय, अशी सगळ्यांना काळजी लागून राहिली. कारण शहाजीराजे तिथं बाहेर आहे.
वेळ असेल सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे आहे. आतून एक बाळाचा रडण्याचा आवाज आला. सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे लागत राहिलं. काय बातमी झाली तर पटकन एक गाई त्या दरवाजात आली, बाहेर उभी राहिली आणि तिने एक आनंदाची बातमी दिली की मुलगा झाला. आणि विचार करण्याची गोष्ट किंवा एकंदरीत समीकरण पाहता असं म्हणतात आपला सूर्य अस्ताला चालला बघा. असं म्हणतात आपला सूर्य अस्ताला चाललेला आहे. पण अखंड भारताला गुलामगिरीतून स्वाभिमानाची प्रेरणा देणारं शिवसैनिक. छत्रपती शिवाजी महाराज.